डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझ्या दलित समाजाची मी या जयंतीनिमित्त एक सांगू इच्छितो की आज केंद्रात राज्यात सरकार आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई त्यांनी इतका त्याग करून संसार उभा करून बाळासाहेबांना इतकं मोठं घडवलं. शेण जमा करून शेणाच्या गवऱ्या थापून त्या बाजारात विकून आज भारतरत्न इतका मोठा प्रवास रमाईच्या त्यागातून घडला. म्हणून त्या आज संभाजीनगरमध्ये मला एवढंच बोलायचं त्याविषयी का माता रमाईचं स्मारक आपण कधी बनवता. ज्या दलिताच्या जीवावर आमच्या जीवावर राजकारण करता, पण आज इतकी मोठी त्यागमूर्ती रमाई तिचं स्मारक लवकरात लवकर संभाजीनगरला व्हावं असं माझी दलित समाजाकडून सर्व माझ्या समाजाकडून एक ती इच्छा आहे. आणि हे लवकरात लवकर करायला अशी मी अपेक्षा करतो. कारण नुसतं राजकारण करायचं आज केंद्रात राज्यात सरकार असून गोरगरिबाला 1 रुपयाचा दिलासा नाही. दररोजच्या आत्महत्या संभाजीनगरमध्ये होते. संभाजीनगरमध्ये राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार असून संभाजीनगरच्या घाटीला महिन्याला तरी गोरगरिबाचे दुःख वाटून घेण्यासाठी जायला पाहिजे. कोणी चक्कर मारित नाही, त्यांचे कोणी PA येत नाही, काही नाही. म्हणून आज जास्तीत जास्त आत्महत्या आज संभाजीनगरमध्ये होत आहे. त्यासाठी आपलं लक्ष देणं सगळ्या समाजाचं काम आहे. आज मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता 24 तास छत्रपती संभाजीनगरमध्ये मी रुग्णसेवा करतो. कुठल्याही अपेक्षा न करता मला फक्त तुम्ही रिपोर्ट टाका, रुग्णाचे रिपोर्ट टाका. तुम्हाला हॉस्पिटलला 2 लाख खर्च येऊन द्या, 1 लाख खर्च येऊन द्या, मला रिपोर्ट टाका. कसं 10,000 होईल, कसं 20,000 होईल, कसं योजनेत बसेल. आज बाळासाहेबाच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी शिव आरोग्य सेनेची टीम काम करते. त्यात आमचे कार्यसम्राट किशोरजी ठाणेकर असू द्या, त्या सर्व टीम माझी शिव आरोग्य सेनेची काम करते. तुम्हाला मुंबईला बी काही हॉस्पिटलची अडचण पडली तर मुंबईलासुद्धा आमची सेवा उपलब्ध आहे. कोणाला बेड मिळत नसेल, कोणाला छोट्या बाळाच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करायची असेल, त्या सर्व आम्ही योजनेमध्ये मुंबईलासुद्धा फ्री करतो. आज संभाजीनगरच्या घाटीहून पेशंट रेफर केलं जातं मुंबईला. तर तिथं गेल्यानंतर रेफर केल्यानंतर तिथली काय परिस्थिती आहे, तिथं बेड मिळतं न मिळतं, किती परेशान होतं पेशंट. म्हणून मुंबईला जरी गेले तुम्ही कुठल्याही ट्रीटमेंटला तर माझ्याशी संपर्क साधा, जेणेकरून तुमची तिथं तारांबळ होणार नाही. जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा सांगतो का सर्व भारतीयांना मी 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि रमाईच्या स्मारकाची सर्व राजकारण्याकडून वाट बघतो. जय महाराष्ट्र.